आता पाहूया इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी। नक्षत्राचं देणं काव्यमंच उज्ज्वलम ॲग्रो मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय नक्षत्र सन्मानित काव्य मैफिल बार्शी येथील श्री स्वामी समर्थ हॉलमध्ये संपन्न झाला। अनेक भागातील काव्य मैफिलीला 106 कवी उपस्थित होते। काव्य मैफिलीचे उद्घाटन राजेंद्र सोनवणे यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी मदन देवगावकर हे होते। मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। यावेळी सुरेश घंगाले, राणी कोकाटे, कोमल पाखरे, बापूसाहेब भोंग, रोहितदास होले इतर मान्यवर उपस्थित होते। त्यावेळी अनेक कवींनी कविता सादरीकरण चांगल्या प्रकारे केल्यामुळे अनेकांची मने जिंकली। बार्शीच्या भगवंत नगरीमध्ये आलेल्या प्रत्येक काव्य रसिकांचं आम्ही इथं स्वागत केलं आहे। आज इथं राज्यस्तरीय काव्य संमेलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं प्रत्येकाला संधी मिळत राहते, पण साहित्य क्षेत्रामध्ये काही ठिकाणी कवींना स्वतःच्या कविता सादर करण्यासाठी पण व्यासपीठ मिळत नाही, तर ते त्यांना मिळावं। प्रत्येक साहित्यिकाला त्याला व्यासपीठ असावं, त्याला हक्काची जागा मिळावी त्याची, म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज बार्शीमध्ये आयोजित केला आहे। इथं आलेल्या प्रत्येक काव्य रसिकाचं, प्रत्येक कवी कवयित्रीचं आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत आणि सर्वांचा आल्याबद्दल आम्ही आभारही मानतो। या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातून सहभाग कवींनी नोंदवला होता। कार्यक्रमाची प्रस्तावना विकास राऊत, सूत्रसंचालन वसुंधरा कुलकर्णी, तर आभार प्रदर्शन टिपन खावडिया यांनी केले। या बातमीचे वृत्त संकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी।